चा एक चांगला सागास पाहायला मिळतो ठिकाण जय भोले क्रिकेट स्टेडियम म्हात्रेपाडा. अगदी येता क्षणी प्रेमात पडेल असे क्रीडांगण इथे पाहायला मिळते. महाले सरांचे इथे स्वागत होते. अगदी त्यांचाही शुभ सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. अगदी टेनिस क्रिकेट जगताला एक चांगली झळाळी देणारे हे अवलिया व्यक्तिमत्व महाले सर. या पुरस्कर्त्यांचं कौतुक हे व्हायला हवं. अगदी मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांचा यथोचित मान सन्मान. सन्माननीय मनोजी रसाळ यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचंय. लढत क्रमांक 4 ला इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. टीम आशेले संघाविरोधात नागझरी. नुकताच स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक किरवली ही स्पर्धा ज्या संघानं गाजवली असा भारत शेठ म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतो. अर्थातच नागझरी सध्याच्या घडीला ते सुद्धा प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर वागेश्वर मैदान किरवली हे त्यांनी गाजवलं होतं. आजही त्या दर्जाचा खेळ आशिले संघाविरोधात करण्याचा प्रयत्न असणार आहे. ओहो प्रहार दमदार बार चेंडू सीमा पार मिळतील सहारण षटकार. अगदी मुतोड जबाब देणारे हे फटके खेळत असताना पहिली सलामीची जोडी बंटीच्या सहसाथीनं शुभम एक सुशोभित पारी खेळण्याचा हा मनसुबा पाहायला मिळतो. एक देखना फटका खेळलाय जिथे 6 धावसंख्येची मोहर लागली. पुन्हा प्रहार केलाय पाठची कडा तात्काळ इथे बाद केलं जातं. चांगला झेल इथे कन्वर्ट केला जातो. रोशनच्या माध्यमातून रोषणाई प्रस्तावित करणारा हा देखना झेल. ज्या मोठ्या संख्येने आल्यात पूर्णपणे काही संगीतावरती पूर्णपणे बेधुंद होत डान्स करत आहेत. काही वेगळ्या मैफिलीमध्ये ते जॉईन होत आहेत. त्यांचं कौतुक व्हायला हवं. कारण क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक जेव्हा गर्दीमध्ये प्रत्येक क्रीडानगरीमध्ये येत असतात तेव्हा त्या स्पर्धेला 4 चांद लागले जातात. असंच काहीतरी चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी यापुढील सामना उसाटणे विरोधात पिसारे परंतु अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मनोजी रसाल यांचा इथे यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. पिबनचा पहिलं षटक इथे हाताळत असताना बंटी माद्रे एक धुरंधर गोलंदाज पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान काहीशी कात टाकतोय. सन्माननीय मनोज रसाल यांचा यथोचित मान सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. अर्पणीय पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. आल्हादायक वातावरणामध्ये या पाहुण्यांचा पाहुणचार मिडानकडे भारत म्हात्रे हे सज्ज होते. काहीशे पडले धडपडले परंतु चेंडूला पूर्णपणे झडप घालण्याचा प्रयत्न राहिला. परंतु अंतिम टप्प्यामध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी या घडताना पाहायला मिळतात. बॅकअप असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते चित्र काहीसं इथे पाहायला मिळतं. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. बंटी मात्रे विरोधात धावा बनल्या सध्याच्या घडीला एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 9. चेंडूंची सफर झाली. अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा पाहतो आणि पिबनच्या पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ हा इथे अजूनही शिल्लक आहे. के जादूहीन एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे पिबनच्या पहिल्या षटकातील आणि समोर पाहायला मिळतो आशिले क्रिकेट संघाचा धुरंधर काढो शुभम सुशोभित फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची राहिली समाप्ती. पहिलं षटक हे होते समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान धावा पाहतो. धावपटलावधी एका गडाच्या मोबदल्यामध्ये आशिले संघ 1 गडी बाद फक्त 9 धावा.
ठाणे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण आमदार चषकाचा आपल्याला बोलबाला पाहतो। संपूर्ण स्वर्गीय रामशेठ मादरे प्रतिष्ठान, जय भोले क्रिकेट संघ मातेपाडा आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही आमदार चषकाची आपल्याला मैफिल पाहायला मिळते। आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा आज संपूर्ण क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते आणि आज क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी सुद्धा पाहू शकता आणि अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दमदार हा फटका खेळलाय आणि येतोय अजून एक धमाकेदार षटकार। अगदी 32वा हा षटकार पाहतो। आजच्या या पहिल्या रात्रीतील बेधुंद करणारे फटके फलंदाजांच्या रडार मध्ये येत असताना हे देखणे फटके ते कन्वर्ट केले जात आहेत। अगली पेशकश काउंटर अटॅक, डीप विकेटच्या ठोक्यावरून थमथमाता सनसनाता छगा। एक विध्वंसक हा आपण वार पाहतो गोलंदाजा विरोधात। एक अष्टपैलू गुणवान काढू गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असताना योगेश मादरे अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 लगातार षटकार आणि त्यानंतर या गोलंदाजाने कमालीची वापसी दाखवली। ही तर खासियत आहे, पूर्णपणे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असलेला काढू। परंतु या गोलंदाजा विरोधात अटके पार झेंडे रोवण्याचे तंतोतंत प्रयत्न होत आहेत। दमदार फटका षटकार। आणि तो काढू सध्याच्या घडीला इन ऍक्शन राहुल एक चांगली अशी उळणी देतो आपल्या खेळीच्या माध्यमातून। अगदी 3 षटकारांचा साज राहिलाय त्याच्या खेळीमध्ये। अजून एक देदनादन चरण। खेळाडू राहुलचा एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो। रोकटोक बाण आहे आणि वजनदार फटके त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येत आहेत। स्लोअर चेंडू सफर केला, ऑफ ड्राईव्हचा देखना फटका लॉंग ऑफ कडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। अगदी एक जाव इथे प्राप्त केली जाते। 2 षटकांचा खेळ हा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम आशेळे जाऊन पोहोचते। 1 गडी बाद 39 धावा 34। नक्कीच सन्माननीय गणपत शेठ गायकवाड, खऱ्या अर्थानं शेठ ही पदवी त्यांना जनतेने दिली आहे। शुद्ध बीजा पोटी फुले रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणारे राजबेंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय गणपत शेठ गायकवाड यांच्या नावाची पूर्णपणे झळाळी संगीताच्या माध्यमातून पाहायला मिळते। अर्थातच भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव पक्ष तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधिष्ठ भाजपा, भारताचं भविष्य भाजपा, कार्यकर्ता घडवणारा पक्ष अर्थातच भाजपा, असा पक्ष भाजपा ज्यांच्या माध्यमातून आमदार चषक मातेपाडा एक दमदार नाईट स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं। अगदी 1 धाव प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार राहिलाय। गोलंदाजीच्या बोहल्यावरती टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागरिक संघाच्या माध्यमातून कुणाल मात्रेचा इथे वापर केलाय। स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये या गोलंदाजाचा एक वेगळाच वावर राहिला होता, एक पॉवर चांगली होती आणि हे पाहता प्रतिस्पर्धी संघावरती दबाव छोडण्याचा तंतोतंत प्रयत्न राहिला। परंतु टीम आशेले ज्या फलंदाजांनी उत्तम दर्जाचे फटके सध्याच्या घडीला खेळलेत, ज्याच्या जोरावरती धावा झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत,
यापुढे चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु एकच जा पाहायला मिळते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्त्व देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि तीच भूमिका काहीशी पाहायला मिळते ऑस्ट्रेलिया संघाची. कारण अलीकडच्या 2 षटकादरम्यान धावा खोऱ्याने बनताना पाहायला मिळाल्या, परंतु आता या अंतिम टप्प्यामध्ये धावसंख्येला टाळेबंद करण्याचे प्रयत्न हे तंतोतंत केले जात आहेत. तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाजाचा काहीसा धाकड बाणा राहिलाय. चेंडू क्रमांक 3 कुणाल पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट मारा खेळलाय. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. इथे जय भोले क्रिकेट स्टेडियम हे मैदान गाजवत असताना काढू आक्रमकतेने खेळतो राहुल. एक द्रविड पारी खेळतोय आपल्या सांघिक कोठ्यासाठी. कारण पहिलं विकेट अगदी स्वस्तात माघारी परतला खेळाडू बंटी आणि त्यानंतर शुभम आणि राहुलनं एक चांगली भागीदारी रचली आहे, ज्याच्या जोरावरती एक मॅरेथॉन इनिंग इथे साध्य केली जाते. टीम ऑस्ट्रेलिया संघ आक्रमकतेने खेळतो. ओहो लाईन लेन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे इशारा करतायत. व्हाईट बॉलची इथे आधी घोषणा केली जाते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होत असताना सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय. अगदी 43 रन्स 1 विकेट लॉस. टीम ऑस्ट्रेलिया अगदी 43 धावा धावपुस्तकावरती पाहतो आणि समोर पाहायला मिळतो राहुल. एक चांगली हुळणी दिली. अगदी यॉर्करचे वार विरोधी पिच शिकार. हा शिकंजा अंतिम टप्प्यामध्ये घसला जातो. कारण आपल्या भात्यातून ब्रह्मास्त्रांचा वापर करत असताना आपण टीम नागझरीचा गोलंदाज कुणाल एक चांगली कामगिरी दाखवतो. अगदी 4 चेंडूंची आपण फेकी पाहिली. 1 षटकार 2 एकेरी 1 डॉट बॉल 1 व्हाईट बॉल. हे विवरण पाहिलं. इथे उचली प्राप्त केली जाते. लाईन मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा खराब चेंडू पाहतो. अगदी बिना मेहनतीच्या धावा इथे दान केल्या जातात. टीम नागरी संघाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया संघा विरुद्ध एक दमदार गोलंदाजीची आखणी करण्याचा प्रयत्न, परंतु याही षटकादरम्यान काहीशा धावा इथे खर्चिक झाल्यात. धावसंख्येला रोख लगावण्याचे प्रयत्न तंतोतंत कुणाच्या माध्यमातून इथे केले जात आहेत. प्रहार पुन्हा एकदा प्रहार. दमदार वार होतोय. चेंडू जाईल सीमा पार. आमदार चषकातील हा रुबाबदार षटकार. अगदी खेळीच्या माध्यमातून एक वेगळीच डरकाली फोडतोय खेळाडू राहुल. 6 षटकारांचा साज राहिलाय. 11 चेंडूमध्ये 39 धावसंख्येवरती वैयक्तिक कोठातून या फलंदाजानं चांगलं वार सिद्ध केलंय. पुन्हा एकदा कुणाल तयार. कुणाल विरोधात अगदी आक्रमकता सिद्ध केली जाते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेनं हा फटका खेळलाय. राहुलच्या बाडमधून अजून एक दणका. पहिल्या 3 षटकांदरम्यान धावपुस्तकावरती बनताना पाहिल्या. अगदी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. 12 चेंडू 43 वरती खेळतो राहुल आणि त्याच्या सहसाथीने असलेला काढो शुभमनं 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या. परंतु अगदी स्लॉगरच्या षटकादरम्यान धावा किती येतील या सुद्धा पाहाव्या लागतील. आज पूर्णपणे क्रिकेटवरती जीव लावणारे क्रिकेट रसिक इथे आले. त्यांचं मी रोशन पाटील शिरोली आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी नेहमीच एक चांगले ऋणानुबंध जोडणारे आपले आयोजक पाहतो आणि आयोजकांची प्रचंड मेहनत आहे आणि या मेहनतीतून साकार होणारी आमदार चषकाची ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा. राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. मात्रेपाडा या संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून हा देखणा सोहळा पाहतो. अगदी पहिला चेंडू पाहू शकता डॉट. सन्मान्य लक्ष्मण दादा पाटील ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांचे ते शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून जय भोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. देवराजी म्हात्रे
आपले मनपूर्वक स्वागत. अगदी गोलंदाजानं आक्रमकता सिद्ध केली आहे. स्लॉगरच्या षटका दरम्यान गोलंदाजाची दादागिरी. विकेट्स अगदी विकेटचं आपण पतन पाहतो. अगदी फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. त्यानंतर सुद्धा स्ट्राईक घेऊ शकता. ही या स्पर्धेची उत्तमरित्या आपण नियमावली पाहतो. जबरदस्त उत्कृष्ट दर्जाचा आपल्याला मॅनेजमेंट पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आदरयुक्त खेळ हा इथे पाहायला मिळतो. आणि स्वतः मी निश्चितच गीतकार आणि लेखक म्हणून एक शब्दांकन पाहतो. आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमीच मनोकामना करतात. आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी एक मोठं व्यासपीठ हे निर्माण करतात. आणि आदर करा आपल्या आई वडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता पूर्णपणे नेहमी हिरवी झेंडी दाखवली. त्यातूनच होतो एक वेगळा खेळ अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा खेळ. यातून एक चांगली उत्पत्ती साकार केल्यानंतर खुल्या गटामध्ये खेळण्याची नामी संधी लाभते. जशी संधी लाभली भुग्याला. अर्थातच योगेश म्हात्रे टीम म्हात्रे बाळा. परंतु इथे उत्तमरित्या फटके खेळले जात आहेत. अगदी वेगळे पण साध्य करणारा पाहायला मिळतो हा रुबाबदार चौकार. माध्यमातून पाहतो इथे नाट्यमय घडामोडी नक्की काय घडली. अगदी कदाचित असंही वाटतं की फलंदाजाला हा फटका खेळायचा नव्हता. अगदी वाईट बॉल जात असताना पूर्णपणे बॅटला बॉल ब्रश झाला. त्यानंतर प्रचंड वेगानं हा चेंडू गेला सीमा पार. चौकार. धावा झपाट्यानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 2 गडी बाद 58 धावा. ओहो पेशकश डीजे. चेंडू पडता बेली आपण थोडंसं थांबायचं कारण कदाचित वेगळे प्रॉब्लेम्स इथे येऊ शकतो. अगदी गडी इथे बाद होताना पाहतो. 3 फलंदाजांचा आपण खात्मा पाहतो. अगदी बंटीला माघारी जावं लागलं. त्यानंतर खेळाडू बाद झाले राहुल. त्यानंतर आता हर्षवर्धित खेळ करण्यासाठी आलेला हर्षदला सुद्धा अगदी मोजक्या खेळीतून माघारी परतावं लागलं. 3 फलंदाजांचा खात्मा 58 धावा पुस्तकावरती. स्वागतचं षटक जारी आहे. गोलंदाजी भारी आहे. एक नंबर 1 कार्य करणच्या माध्यमातून इथे विस्थापित केलं जातं. आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून करणनं चांगली वापसी दाखवली आशिले संघाविरोधात. आशिले संघाने अलीकडच्या 3 षटकांदरम्यान भेदकता ही सिद्ध केली. आणि त्यानंतर आक्रमकतेनं धावसंख्येला काहीच टाळेबंद करत असताना आपण करणला पाहू शकता. पूर्णपणे धावसंख्येला रोख लागली. परंतु धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकर फलंदाज काहीसा इच्छुक नव्हता आणि त्यानंतर नकार दिला. नॉन स्ट्रायकर फलंदाजाला फक्त मिळाली एकच धाव. धावसंख्या 59. अगदी 60 गाठण्याचा प्रयत्न आहे. आणि समोर पाहायला मिळतो आशिले संघाचा खेळाडू शुभम ॲज ओपनर ॲज सलामीवीर एक चांगली सलामी दाखवण्याचा प्रयत्न शुभमच्या माध्यमातून राहिलाय. ओहो आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जातात. नॉनस्ट्रायकरला धोका आहे. वेगाने रनआउट करण्याचा प्रयत्न तोही झाला यशस्वी. आणि हे पाहता खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा लागतायत धावपटलावरती आशिले संघाच्या माध्यमातून. एकूण 4 गडी बाद. धावसंख्या 60. रॉयल थाट. जे आज कोणता संघ हिरोपंथी गाजवणार हे सुद्धा पाहावं लागेल. उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट आमच्या या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी सायंकाळच्या 17 पासून अगदी या रात्रीपर्यंत तमाम क्रीडरसिकांची गर्दी पाहतो आणि सातत्याने आपण या
सुवर्ण मंचकावरती पूर्णपणे पाहुण्यांची रेलचेल पाहू शकता. जबरदस्त पाहुण्यांची मांदी आली सध्याच्या घडीला पाहायला मिळते. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनल्या अगदी 60 टीम ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून एक आशावर्धित खेळ हा राहिला. परंतु उत्तरार्धामध्ये समोरील संघ पाहायला मिळतो टीम नागझरी. हाही संघ दमदार कामगिरीच्या जोरावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा डंका पाहतो आणि ऑस्ट्रेलिया संघाचंही कौतुक व्हायला हवं, कारण पहिल्या 4 षटकांदरम्यान उत्तम रीतीचा हा खेळ पाहायला मिळाला आणि पहिल्या पूर्वार्धादरम्यान धावा लागल्या 60. अगदी नेक्स्ट मॅच यापुढील सामना वेलकम उसाटणे विरोधात पिसार्वे. अगदी दोन्ही संघातील संघनायक त्वरित आपण टॉससाठी इथे प्रस्थान करायचे. पहिल्या फेरीतील अखेरचा सामना उसाटणे विरोधात पिसार्वे. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं. पहिल्या फेरीतील लढत क्रमांक 4 तुमच्या समोर पाहायला मिळते. नागझरी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना असेले आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 60 गाठली जाते. 60 धावा लागल्या आणि जिंकण्यासाठी 61 धावसंख्येची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीमला एक चांगलं बिग बॅटल दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही संघांची ताकद प्रचंड आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजयावरती शिक्का मुहूर्त कोणता संघ करेल हे पाहणं अगदी तितकंच गरजेचं असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल फेरबदल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईंट होतील आमचे परम मित्र अगदी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा आपण समालोचनाचा पूर्णपणे धडारा पाहतो असे उत्तम दर्जाचे समालोचक हिंदी भाषेतील आमचे बाबूशाह सर देवीचा पाडा. परंतु यापुढील सामना उसाटणे विरोधात पिसार्वे दोन्ही संघनायक या आपण त्वरित इथे टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये चांगल्या दर्जाच्या लढती सध्याच्या घडीला घडत आहेत. सुरुवातीला काहीसा टेक्निकल प्रॉब्लेम हे पाहता काहीशा उशिराने लढती सुरू झाल्या, परंतु आता सुरळीत पद्धतीने या लढती इथे सुरू असताना पाहायला मिळतात. जॉईंट होतील इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशाह. पिसार्वे संघाचा संघनायक इथे दाखल झाला. टीम वेलकम 11 उसाटणे आपण त्वरित टॉस साठी प्रस्थान करायचंय. अतिशय वेगाने आपण पहिली इनिंग समाप्त होताना पाहिली आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील बाबूशाह सर देवीचा बाड़ा. तो चलिए 61 रनों के टारगेट से और ये चलिए भाई पहला गेंद के ऊपर यहाँ से रोशन सर इसलिए तो कहते भाई पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया और लाले या तो सवें दिल जले. टीम वेलकम 11 उसाटणे संघाचा संघनायक आपण तात्काळ टॉस साठी प्रस्थान करायचं, कारण पिसार्वे संघाचा संघनायक इथे मंचकावरती दाखल झालाय. आपण त्वरित यायचे. चलिए इसके बाद बात करेंगे यहाँ पर फर्स्ट राउंड का. देखिए बात करेंगे अंतिम मुकाबला खेला जाएगा. दोनों कप्तान टॉस बॉक्स पर जुड़ जाइए. जहाँ पर पिसार्वे टीम के कप्तान से पिछले मैच से हम देख सकते हैं अगर जुड़े हैं बड़ा अच्छा एक तगड़ा मुकाबला होगा. और उससे पहले देखिए बात करेंगे यहाँ से 61 रनों का टारगेट रखा गया है, लेकिन देखते हैं ये टारगेट कितना कठिन बनेगा, लग्जरी टीम के लिए आसान बनेगा, ये आने वाला वक्त ही बताएगा यहाँ से. और ये चलिए इस बार योगेश मात्रे देखिए बात करेंगे यहाँ से एक अच्छे मजेदार खिलाड़ी हैं. नगर सेविका ट्रॉफी देखिए बात करेंगे जहाँ पर टोंड्री के मैदान के ऊपर देखिए पहला बाइकर मैन बने थे. लेकिन उसके बाद देखिए बात करेंगे इस टीम ने देखिए इस सीजन में देखिए बात करेंगे किरोली नाइट में भी देखिए पिछले साल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने के टूर्नामेंट में देखिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ से ये थोड़ा कम खेलते हैं लेकिन मैच जीतते हैं अच्छे भाई.
क्योंकि नौकरी जॉब धंधा बिजनेस ये सब रहता है, लेकिन नाइट मैचेस देखिए ज़्यादातर, क्योंकि डे में देखिए ज़्यादा वक्त समय खिलाड़ी को मिलता नहीं, जिसके कारण बात करेंगे रोशन सर ठाणे रायगढ़ में देखिए नाइट मुकाबला काफ़ी तेज़ी से चल रहा है। इसके कारण ही एक ही है भाई, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने। जहाँ पर 32 टीम लीजिए 48 टीम लीजिए इकट्ठा करना इतना आसान नहीं रहता है, और जहाँ नाइट में थोड़ा सा आसान बन जाता है। बहुत बढ़िया यहाँ से मैदान देखिए, हरियाली मैदान को मचा आता हुआ क्राउड जा दर्शकों को यहाँ से। और ये चलिए भाई यहाँ से बात करेंगे, स्क्वायर लेग तैनात है, उसके ऊपर से जाता हुआ 4 रन। जहां से देखिए पहला ओवर यहाँ पर चल रहा है, लेकिन अभी तक उस साइड ने टीम के कप्तान से तो चलिए गेंदबाजी में देखिए फिर एक बार गेंदबाज तैयार से। ओ ये चले क्या कमाल का स्क्वायर कट यहाँ से, और यही तो बात छेड़ा था भाई यहाँ पर, 4 रन बरस रहा है। अब जंग के लिए तैयार दोनों बैटर्स यहाँ पर। सुभाष के बल्ले से आता हुआ यहाँ से 4 रन। करेंगे यहाँ से 4 रन आता हुआ, क्राउड निश्चित रूप से के गेंदबाज की यहाँ पर थोड़ी सी पिटाई, और उसके बाद देखिए कवर के ऊपर से और एक देखिए 4 रन आता हुआ। इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और सुभाष पाटिल देखिए बल्लेबाजी कर रहा है, लेवारी 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 लेवारी। नेक्स्ट मॅच पिसार्वे विरोधात वेलकम 11 उसाडणे. आता उसाडाचे संघ नाही गेले, पिसार्वेचे गेले. पिसार्वे संघ आपण सुद्धा या आता. तो चलिए यहाँ पर सुभाष मात्रे देखिए इनके पल्ले से आता हुआ 4 रन, एकदम से देखिए पूरे मात्रे परिवार हम देखते हैं। जहाँ पर करण पाटिल देखिए गेंदबाज देखिए निश्चित रूप से यहाँ पर से भारत दादा मात्रे देखिए बात करेंगे, उसके साथ साथ महेश दादा पाटिल देखिए बात करेंगे, जिस जोड़ी ने देखिए एमएलए ट्रॉफी सीजन की शुरुआत में आता है। और टीम का स्कोर देखिए अगर बात करेंगे यहाँ से 17 रन बनाए यहाँ से, और ग्रामीण क्रिकेट का हंगामा जहाँ से शुरू हो जाता है अक्टूबर के एंडिंग से, दीपावली से पहले धमाका रोहित टीम देखिए यहाँ से इस मैदान के ऊपर उतरता हुआ। तो चलिए 17 रन बन चुका है यहाँ से, और गेंदबाजी में देखिए गेंदबाज आते हुए बंटी देखिए यहां से, ओ कमाल का गेंद देखिए यहां से डायरेक्ट हिट हो, नजदीकी मामला, ओ दोनों तरफ से देखिए दोनों एंग में थ्रो किया गया, लेकिन इससे कहीं भी हिट नहीं हुआ, जिससे कह देना ओ हो मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना सपना भी भाग गई। चलिए पहले भी देखिए अनाउंसमेंट किया गया था इनिंग ब्रेक में देखिए टॉस होना जरूरी था, जहां पर आपने देर से आए हैं। टॉस यहां से देखिए जाता है पिसारवे टीम के पक्ष में, यहां पर जहां पर पहली गेंद गिर गई वहां टॉस पिसारवे टीम को मिल गई। तो बैटिंग के लिए अब उसने टीम आपको तैयार रहना होगा। ओ ये चलिए सुभाष आज देखिए हार मानने को तैयार नहीं है भाई, बाउंड्री लाइन के बाहर देखिए आवा कैच लेते हुए यहां से, लेकिन जैसे जैसे यहाँ पर नाइट बढ़ेगा, अगर बख्शिश लगेगा तो फिर दर्शकों के लिए भी यहाँ पर कमाल धमाल, लेकिन उससे पहले देखिए सुभाष मात्रे कर रहे हैं धमाल। चलिए यहाँ पर वेलकम उस्ताद ने टीम देखिए यहाँ से, और जब पिसारवे टीम है
सागर यही कह रहे होंगे विजय को कि आपने विजय मार दिया टॉर्च की, हमारी आने में देर हो गई। ओ ये चलिए लेन छोड़ा था यहाँ से, फाइन लेग खुरा है भाई यहाँ से। ये तो रनों की देखिए यहाँ से बारिश हो रही है। कहती ना दुनिया माने जोरों का, कोई ना माने कमजोरों का, और दोनों बैटर जोर दिखाते हुए आसोले टीम को यहाँ पर देखिए पहली सफलता की तलाश है, और टीम का स्कोर चौके के साथ साथ है जाकर पहुंचा यहाँ पर 28 रन। तो चलिए 28 रन देखिए चौके के साथ साथ है, और अच्छा खेल देखिए यहाँ से एकदम से लेन गिनता है यहाँ से, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे गेंद थोड़ा सा नीचे भी रहा यहाँ पर। हम स्क्वायर कट खेलना चाहते थे, क्राउड देखिए बहुत बढ़िया, दर्शक देखिए हम देख सकते हैं, और ये महफिल देखिए भलाई हम कह सकते हैं स्वर्गीय राम मात्र प्रतिष्ठान जय भोले मातृपड़ा आयोजित MLA ट्रॉफी। लेकिन जो क्राउड यहाँ पर बनाए ना, ये शाम का सुहाना सफर और देर रात तक पहुंच चुके हैं, लगभग देखिए हम 12 के आसपास पहुंच रहे हैं, लेकिन टीम का स्कोर देखिए 28 और जहां पर देखिए 61 के टारगेट से पिंटू दादा मात्रे देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से। हवा में खेने फील्डर से यहां से रोका गया, लेकिन तब तक देखिए बैटर यहां से 2 रन कंप्लीट करते हुए माजी सरपंच एक लेजेंड खिलाड़ी देखिए पिंटू दादा मात्रे इस वक्त हम देख सकते हैं एकदम करीब से, जिनकी तरफ से ट्रॉफी। स्कोर की बात करेंगे तो यहां से 30 रन बनाए, अभी भी 31 की जरूरत है। क्या बल्लेबाजी भाई, जहां से सेकेंड ओवर देखिए चलता हुआ, ओहो ये देखिए ऊंचाई लिए, क्या लंबाई लेकर जाएगा भाई, नहीं भाई लंबाई नहीं ले पाया। यही तो बात मैंने छेड़ा, रात के 12 के करीब है और विकेट। मी कोणाला घाबरत नाही। वन साइड हिरो रोशन बघा आता कोण होणार, का इथे आसोळे संघाचे गोलंदाज होणार या नागझरी संघाचा फलंदाज होणार, ये वेल तैयार करा, क्योंकि समय के हिसाब से ये तैयार होगी कि कौन यहाँ से। क्योंकि राजेश मात्रे ने देखे जिक्र किया कि बाबू शाह आप थोड़ी थोड़ी मराठी डालते रहिए, बड़ा अच्छा लगता है आपके जुमा से। तो चलिए बात करेंगे यहाँ पर स्कोर की बात करेंगे। धाव संख्या 30, आता 31 धावाची गरज आहे। चेंडू 12 चेंडू से साहेबाई, कोण बनणार वन साइड हिरो, आसुरे संघाचे गोलंदाज नागझरी संघाचे फलंदाज योगेश मात्रे देखिए अभी मैदान पर है भाई यहाँ से, और अभी 31 की जरूरत है। असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो भाई जिंदा नजर आना जरूरी है यहाँ से। चलिए गेंदबाज तीसरा ओवर लेकर तैयार से, योगेश टू योगेश। लेन तो छोटा था और योगेश मात्रे ने और छोटा बनाया था, लेकिन थोड़ा कंट्रोल में नहीं थे यहां से। प्रसाद सर देखिए रमाकांत पावर सर के साथ कुछ जिक्र चर्चा करने चल पड़े यहां से। बहुत बढ़िया देखिए इस पे पैनल हम देख सकते हैं, यहां पर से खूबसूरत अंपायरिंग के काम करते हुए यहां से पहला मैच चलिए स्क्रीन के सामने देखिए बात करेंगे जो गेंदबाजी बैटिंग एंड से देखिए जो स्क्रीन है ना, और उसके पीछे देखिए बात करेंगे सिक्योरिटी देखिए बात करेंगे, खास छोटी सी चिंगारी आपने लगाई यहाँ से, और गुजारिश करना चाहेंगे थोड़ा सहकारी करिए निश्चित रूप से, उसे बुझाइए नहीं तो फिर आयोजक कमेटी पहुंचेंगे। ठंडी उतना काफी नहीं है भाई यहाँ से।
तो चलिए टोटल की बात कर लेंगे यहां से 31वें 11 गेंद, अभी भी 30 की जरूरत है यहां से। और स्लोअर गेंद और पिकअप दे दिया यहां से। बुम बुम कुणाल मात्रे के बल्ले से आता हुआ बुम बुम सिक्सर। गेंद 24 की जरूरत है। रोशन पाटील सर चेंडू होता फुल, फलंदाज ने दिला पावरफुल सिक्सर। तो चलिए बहुत बड़ा पावरफुल छक्का था, फुल लेन का गेंद था यहां से, और जिसका देखिए पूरी बेनिफिट फायदा लेते हुए यहां से बहुत बढ़िया हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट देखिए पूरी टीम यहां से अच्छी मेहनत करते हुए 10 पर 24 की जरूरत है। 10 चेंडू 24 धावाची गरज आहे। मॅच एकदम रोमांचक स्थितीवर। और डिफेंसिव शॉट और फील्डर को देखिए यहां से लंबा रीच और गेंद सीमा रेखा पार 4 रन। विकास करण्या निघाली भीती मनात नाही, आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभा। चलिए देखिए निश्चित रूप से चुन कर आए यहाँ पर एक दमदार आमदार के रूप में योगेश मडवी सर। देखिए कहते ना आपने बहुत बड़ी देखिए अच्छी जिक्र की पूरी तरह से कि ये सरकार किस तरह से समाज में लेकर क्रिकेट में लेकर से वाइड से देखिए यहां से रन आता हुआ कैसे काम कर रही है और जिसकी पहचान क्या है बड़ा अच्छी तरह से आपने बताएं होनी चाहिए। 9 गेंद 19 की जरूरत है। और ये चलिए यहां से हवा में खींचे यहां से और एक डबल रन आता हुआ यहां से। रोशन सर आपने भी निश्चित रूप से जिक्र करेंगे यहां से 8 गेंद 17 की जरूरत है। यहां पर मैच बहुत कस्मकस है, लेकिन जिससे मुकाबला यहां पर ओ ये देखिए लेग ब्रेक थोड़ा सा किए थे लेग कटर से, जहां रिप्ले में देख सकते हैं एक मौका था, ये पट बड़ा अच्छा लगाना चाहते थे। 8 गेंद 17 की जरूरत है यहां से। कहीं ना कहीं यहां से 2-3 गेंद अच्छी हुई है, टीम ने कमबैक दिखाई, यही काम करनी होगी। स्लोअर गेंद आगे पहुंचे यहां से, बहुत बढ़िया लेग ब्रेक, लेकिन गेंद घुमा देखिए यहां से 2 रन आता हुआ। अभी भी देखिए 15 की जरूरत है। 7 चेंडू 15 धावाची गरज आहे। कधी गोलंदाज हवी तो कधी फलंदाज है, ये क्रिकेटचा दृश्य आहे। 7 चेंडू 15 धावाची गरज आहे। और जहां पर कुणाल एक तरफ दूसरी तरफ योगेश, और गेंदबाजी में भी देखिए बात करेंगे योगेश कडू कसा पण लड़ू और लड़ायला पाहिजे। और देखिए टॉट गेंद निकलता हुआ यहां से रोशन सर होऊन दे दादा विच्छू ना। पंद्रह की जरूरत है। डीजे थोड़ा नायक नहीं खलनायक की सॉन्ग तैयार है गया, क्योंकि जैसा विकेट गिरता है या छक्का लगता है ये सॉन्ग बजाइए, क्योंकि यहाँ कौन बनेगा नायक है कौन बनेगा खलनायक है ये तो आने वाला वक्त कहेंगे। यहाँ पर से विजय पवार देखिए पूरी टीम उनके तैयार से अगला मैच वेलकम उसाटने के साथ है। टॉस जीते समय पर टीम आई, जो टूर्नामेंट के नियम देखिए फॉलो किया जाएगा पूरी 5 रातों में देखिए चीज को।
और चलिए अब 6 गेंद 15 की जरूरत है यहां से भाई, अंतिम ओवर लेकर गेंदबाजी के लिए आते हुए राहुल दुर्गे देखिए यहां से, और योगेश मात्री देखिए यहां से संघर्ष कर रहे हैं यहां से भाई, पहला रन लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे स्नो, ओ खराब थ्रो देखिए यहां से, विकेट कीपर भी बोल रहे थे और गेंदबाज भी बोल रहे थे भाई एकड़ा एकड़ा ला रहे एकड़ा, हमारी तरफ गेंद फेंकी है भाई यहां से, लेकिन 2 रन कंप्लीट आता हुआ यहां से, अभी भी 5 गेंद 13 की जरूरत है। संघर्ष का रात जितना पुराना संघर्ष की रात है, जितना कठिन होता है सफलता का सूरज है उतना तेज चमकता है। पांच गेंद 13 की जरूरत थी यहां से, अब ये देखिए गेंदबाज बता रहा है भाई 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला डीजे का अब बोल बाला, ठगो, क्योंकि ये बाला नहीं है, बाला हमारे वहां पालेकुर में डीजे। और मचिंदर दादा देखिए ये साथ में रहती मेरी कुछ लाइन और याद बना दिए कि 13 की जरूरत है बाबूशाह, 13 का फूल 17 का माला, ये थोड़ा होनी चाहिए नीचे से 4 गेंद, अब 13 की जरूरत है, वही है भाई। अब देखते हैं माला कौन चढ़ेगा, लेकिन यहाँ पर देखिए आक्रामक फिनिशर जयदास, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है भाई, क्योंकि बात करेंगे तो रात की 12 बज चुकी है और शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था, और जयदास का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। तो चलिए बात करेंगे पर समीकरण से, 3 गेंद अब 13 की जरूरत है। मैच कहां था देखिए कहां पहुंचता हुआ, जहां योगेश मात्री के विकेट से और कुणाल का नॉन स्ट्राइक पर रह जाना, क्या सिंगल लेकर योगेश, सिंगल लेकर क्या कुणाल मात्री को स्ट्राइक दे पाएंगे, या जो गेंदबाजी ने यहां पर कमाल की कमबैक दिखाई है, राहुल दुर्गे, क्या बात है, क्या कमाल की गेंद है भाई यहां से, ये तो सभी को पता है भाई, यहां से खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है। लेन गेंद और हल्के से आउट स्विंग, एक ग्रामीण टेनिस क्रिकेट देखिए बयां कर रही है कि क्लियरिटी और क्वालिटी और रिप्ले, और खूब मजा आता हुआ। अब 2 गेंद 13 की जरूरत है, अब क्या कोई गेंदबाज गलती करेंगे यहां से, गुपचुप 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 गुपचुप, नहीं अब गुपचुप नहीं, अब जहां पर भाई ये गेंद जीत के लिए चाहिए 12, कहां यहां आएंगे ब्रेन लारा, लेकिन 12 बनाना है। देखिए मैच कितना नजदीक क्लोज आ गया था, पहली 3 ओवर में मैच का पासा पलट दिया था, लेकिन जो तीसरी ओवर की योगेश का 3 गेंद है, और उसके बाद इस ओवर में देखिए राहुल ने जो रन रोका यहां से 15, बहुत बढ़िया वाट है यहां पर से गेंदबाजी। देखिए बात करेंगे राहुल दुर्गे, इन्हें आज खिलाई है भाई 2-4 मुर्गे, कमाल की गेंदबाजी भाई, जहां गेंदबाज को पिटाई हो रही थी रोशन, प्रति ओवर 15-16 से रन बन रही थी, तो वहीं देखिए बात करेंगे 15 रन बचाए भाई यहां से राहुल दुर्गे। और बैटिंग की तरफ थोड़ा नजर घुमाते हैं, ओ कमाल की इनिंग्स है, चलिए वही राहुल दुर्गे थे भाई यहां पर से, 12 गेंद 43 रन और उसके साथ 15 रन भी बचाए अंतिम ओवर में। तो चलिए राहुल दुर्गे रहे मैच के मैन ऑफ द मैच,
तभी तो मैंने कहा भाई ने 2 मुर्गे खिलाइए कम से कम, गेंदबाजी में भी धमाक, बल्लेबाजी में भी। तो चलिए ये चीज ध्यान रखना होगा जितने लोग यहाँ पर मैच देख रहे हैं।